म्हणजे नेमकं काय? तर पत म्हणजे पैसा. आपण म्हणतो ना समाजामध्ये माझी पत आहे. पत कोणाचे असते समाजामध्ये? ज्या व्यक्तीकडे पैसा असतो त्या व्यक्तीचे समाजामध्ये पत असते. ठीक आहे. आता इथं मी आरबीआय घेतलं. अर्थ आरबीआयने 100 रुपये या ठिकाणी चलनात आणले. ठीक आहे. मग आरबीआयने 100 रुपये चलनात आणले म्हणजे नेमकं काय केलं या ठिकाणी? तर मार्केटमध्ये 100 रुपये आरबीआयने टाकले. बरोबर आहे? समजून घ्या. 100 रुपये आरबीआयने मार्केटमध्ये टाकले. आता मार्केटमध्ये गणेश नावाचा व्यक्ती आहे. या गणेश नावाच्या व्यक्तीला 100 रुपये या ठिकाणी मिळाले. आता गणेश आलेल्या 100 रुपयांचं काय करतो? तर गणेश एका बँकेकडे जातो. आपण त्या बँकेचं नाव देऊया बँक 1. समजून घ्या. आता या बँकेत जर गणेश गेला तर गणेश बँकेत गेल्यानंतर या ठिकाणी गणेशने 100 रुपये जे आहेत हे 100 रुपये त्या ठिकाणी त्याने बँकेत ठेवण्यासाठी दिले. 100 रुपये बँकेत गणेशने ठेवल्यानंतर बँक काय करते? तर बँक या 100 रुपयापैकी थोडेसे पैसे स्वतःकडे ठेवते आणि राहिलेले पैसे पुढे कर्ज म्हणून देते. मग या 100 रुपयापैकी जर बँकेने 20 रुपये स्वतःकडे ठेवले आणि 80 रुपये जे आहेत हे मार्केटमध्ये पुन्हा टाकले आणि अमित या व्यक्तीला दिले. समजून घ्या. अमित या व्यक्तीला आता 80 रुपये बँक ए कडून मिळालेले आहेत. बरोबर आहे. अमित पुन्हा काय करतो? अमित पुन्हा हे जे 80 रुपये आहेत हे 80 रुपये दुसऱ्या बँकेमध्ये सेव्हिंग म्हणून ठेवतो. बँक नंबर 2. समजून घ्या कॉन्सेप्ट नेमका काय, पतनिर्मिती म्हणजे नेमकं काय हे आपण या ठिकाणी बघतोय. बँक 2 ला अमितने 100 रुपये दिले. आता बँक 2 काय करते? 80 रुपये दिले. या 80 रुपयातले पुन्हा 20 रुपये स्वतःकडे ठेवते आणि 60 रुपये कर्जाने तिसऱ्या व्यक्तीला देते. म्हणजेच या ठिकाणी राम नावाचा व्यक्ती आहे. या राम नावाच्या व्यक्तीकडे 60 रुपये आले. म्हणजे समजून घ्या या ठिकाणी नोट छापली एक 100 रुपयाची, ती मार्केटमध्ये आरबीआयने टाकली. आरबीआयने 100 रुपयाची मार्केटमध्ये टाकलेली नोट जी आहे ही नोट या ठिकाणी 3 ठिकाणी फिरलेली आहे. म्हणजे वास्तविक दृष्ट्या गणेशचे पैसे, अमितचे पैसे आणि रामचे पैसे हे मार्केटमध्ये फिरले गेले. याचा अर्थ 100 रुपये जे आहेत हे 100 रुपये वास्तविक छापले गेले किंवा ते चलनात आणले गेले. मात्र या 100 रुपयामुळे मार्केटमध्ये सगळा पैसा फिरला आणि वास्तविक दृष्ट्या आता गणेशकडे 100 रुपये, अमितचे 80 रुपये आणि या ठिकाणी रामचे 60 रुपये, या ठिकाणी 40 रुपये या ठिकाणी मार्केटमध्ये फिरलेत. समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आरबीआयने फक्त 100 रुपये या ठिकाणी मार्केटमध्ये टाकले होते. या 100 रुपयाचे मार्केटच्या अनुषंगाने जर विचार केला आपण तर त्याचे 240 रुपये तयार झालेले आहेत. या कॉन्सेप्टलाच म्हटलं जातं पतनिर्मिती.